Good morning, students. So now we will see the permanent method. We have seen yesterday the temporary methods. The permanent method of birth control in man it is called as vasectomy, and in women it is called tubectomy. These are the surgical methods also called as sterilization methods. Okay, in vasectomy, a small part of the vas deferens is tied at both two at two ends, and then it is cut in the middle, whereas in tubectomy a small part of the fallopian tube is tied and cut. This will block the gamete transport and thus prevent pregnancy. परमनंट मेथड्स आपण आता बघूया बर्थ कंट्रोलचे. मॅनमध्ये मेल्समध्ये जे परमनंट मेथड्स आहेत त्यांना वॅसेक्टॉमी म्हणतात, आणि वुमेनमध्ये त्यांना ट्युबेक्टॉमी म्हणतात. हे सर्जिकल मेथड्स आहेत ज्यांना स्टरलायझेशनसुद्धा म्हणतात. आणि यावेळेला वॅसेक्टॉमीमध्ये वास डिफरन्सचा एक छोटा पार्ट टाय केला जातो दोन्ही एंडला आणि मध्ये कट केला जातो. फिगरमध्ये आपण बघू शकता. आणि ट्युबेक्टॉमीमध्ये जो फॅलोपियन ट्यूब आहे ती टाय केली जाते आणि कट केली जाते, म्हणजेच जे अंड तयार होणार आहे ते परत युटरसकडे येणार नाही. ओके, नाव वी विल सी द नेक्स्ट पार्ट, दॅट इज द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. नाव व्हॉट इज or it is also called as MTP. MTP जी आहे, and it is an intentional or voluntary termination of pregnancy before full term, and this is called as medical termination of pregnancy or MTP, or it is also called as induced abortion. ओके, म्हणजे MTP मध्ये मुद्दामहून किंवा आपल्या इच्छेनुसार प्रेग्नन्सी टर्मिनेट केली जाते. पूर्ण महिने भरायच्या आधी ती टर्मिनेट केली जाते आणि त्याला म्हणायचं मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी किंवा MTP, किंवा त्याला दुसरं नाव आहे इंड्युस्ड ॲबॉर्शन. MTP इज एसेन्शियल इन केसेस ऑफ अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज और इन डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ द fetus. Now this is safe during the first trimester of the pregnancy, that is during the first 3 months of pregnancy. The defective development of the fetus, it is examined by amniocentesis. Okay, MTP कधी केली जाते तर ज्या वेळेला प्रेग्नन्सी नको असेल किंवा एखाद्या वेळेला जे फीटस आतून डेव्हलप होतो तो डिफेक्टिव्ह असेल, तर हे पहिल्या फर्स्ट ट्रायमस्टरला करणं अगदी सोपं असतं किंवा सेफ आहे. आणि जे डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट आहे फीटसचं ते ॲम्निओसेंटेन्सिसनी आपण बघू शकतो. ओके, सो व्हॉट इज ॲम्निओसेंटेन्सिस, that we will see first. Okay, so amniocentesis is a process in which the amniotic fluid which contains the fetal cell is collected using a hollow needle which is inserted into the uterus under ultrasound guidance. The chromosomes are studied to see the abnormalities in the developing fetus, but the dangerous trend is that it is misused to determine the sex of the unborn child. Frequently, if the fetus found is female, it is aborted, which is totally illegal. So the government of India has legalized MTP Act in 1971 with strict conditions to avoid its misuse. Amniocentesis हा असा एक प्रोसेस आहे ज्यामध्ये ॲम्निओटिक फ्लुइड ज्यामध्ये फिटल सेल्स आहेत तो कलेक्ट केला जातो. आता हे कलेक्शनसाठी एक हॉलो नीडल युटरसमध्ये इन्सर्ट केली जाते, पण ती अल्ट्रासाऊंड गायडन्समध्ये केली जाते. नंतर ते फ्लुइड काढून ॲम्निओटिक फ्लुइड काढून त्यातले क्रोमोसोम्स स्टडी केले जातात आणि काही त्या डेव्हलपिंग फिटसमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज आहेत का ते शोधल्या जातात. पण असं बघितलं जातं की जर ॲम्निओसेंटेन्सिस
हा मिसयूज केला जातो आणि त्या जन्माला येणाऱ्या न जन्माला येणाऱ्या बाळाचं सेक्स बघितला जातो, ते मुलगी आहे का मुलगा आहे. खूप वेळा असं बघितलं जातं की जर मुलगी असेल तर तिथे ॲबॉर्शन केलं जातं, जे टोटली इल्लिगल आहे. ओके, म्हणून गव्हर्मेंट ऑफ इंडियाने MTPचा ॲक्ट 1971ला लिगलाइज केलेला आहे आणि स्ट्रिक्टली सांगितलं गेलं आहे की त्याचा मिसयूज केला नाही गेला पाहिजे. ओके, नाव आपण बघूया ॲम्निओसेंटेन्सिस कसं केलं जातं. बघा, पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. सो युटरस आहे आणि युटरसच्या आतमध्ये बाळ आहे. प्लॅसेंटा डेव्हलप झालेला आहे आणि बाळाच्या आणि त्या बॅगच्यामध्ये ॲम्निओटिक फ्लुईड आहे. या फ्लुईडमध्ये ते बाळ राहतं. सो फिटल सेल्स त्या एक बारीक नीडल वापरून बघा अल्ट्रासाऊंड केलं जातं आणि मग फिटसची पोझिशन पहिल्यांदा नीट बघितली जाते. आपण नंतरच्या वेळेला बघूया.